आतमध्ये येतात काय माहोल असतो काय सांगा त्याबद्दल. नक्कीच जे घरची टीम असते ते आपली घरचीच टीम असते, भले हारो किंवा जिंको. पण खेळायला खूप चांगलं वाटतं. सगळे आपले जवळचे असतात आणि प्रॅक्टिस पण सोबत करतात आणि खूप चांगलं वाटतं सगळ्यांना खेळताना बघितलं. ओके. आणि पुन्हा एकदा मगाशी देखील सांगितलं ह्या वर्षी जरी बॅड लक असेल तर पुढच्या वर्षीसाठी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा असतील. पुढच्या वर्षी तुम्ही आम्हाला नक्कीच ISPL मध्ये दिसाल या शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकाच्या वतीनं मावळ टेनिस बॉल असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी मी देतो आणि घेऊन जातोय पुन्हा एकदा उत्तम सावंत सरांकडे. या सर तुमचं स्वागत आहे. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचला आपण सुरुवात होताना पाहतोय. पहिलं षटक देखील सुरू आहे. देऊगावच्या हाफचे लॉर्ड्स या ठिकाणी होत आहेत. आयोजकांच्या वतीने विनंती असेल जे प्रतिनिधी खेळाचे खेळाडू उपस्थित आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या लॉर्ड्स या ठिकाणी आपण संपन्न करतोय. देऊगाव हाफ जो आपण या स्पर्धेत ठेवलेला आहे 4था हाफ तो मात्र होणार आहे. त्या हाफचे लॉर्ड्स या ठिकाणी संपन्न होत आहेत. जे जे कॅप्टन किंवा प्रतिनिधी उपस्थित आहे त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या लॉर्ड्स या ठिकाणी संपन्न केला होते. प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट रोहित भैया काळोखी, प्रथम नगरसेवक देऊ नगर पंचायत यांचे शुभागमन होते. त्यांचे स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिलं षटक सुरू आहे. धावफलक होते 8 धावा. यावेळेचा चेंडू समोर खेळलाय. मिडनला क्षेत्ररक्षक आहे अडवतोय. फेकी करेल तोपर्यंत एक डॉट बॉल देखील आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. नॉन स्ट्राईक बॅटरचा पाय आपण पाहिलं तर तिथे घसरला होतोय. थोडस आपण पाहिलं तर पडचड होताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय. धावफलक होते धावा इथे आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत 8 धावा. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण पाहतोय. यानंतर सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण पाहणार आहोत. सेकंड राऊंडची सेकंड मॅच असेल इंद्रायणी 11 देहू आणि त्यांच्या विरोधात संघ देखील आपण पाहणार आहोत. महेंद्र दादा चेंडू स्पोर्ट फाउंडेशन नोटीबॉय चिंचोली. टप्पा पडतोय. चेंडू पाठीमागे जातोय. विकेट किपरच्या हातात आपण पाहिलं तर विसरला होतोय. आणखी एक डॉट बॉल आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सलग बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची संख्या आपण पाहतोय 11 हनुमान स्पोर्ट्स क्लब ठोंबरेवाडी हा संघ आपण पाहिलं तर इथे बनवतोय बिनबाद 8 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच कडून ओहोर संपली. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलक होत आहे. षटक क्रमांक 2 इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. विनंती एकच आहे थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा. तुमच्यापैकी विजेत्या संघाला आजच्या दिवसातील शेवटची अंतिम मॅच खेळायची. नॉकआउट सामने आपण पाहतोय. डुबाड्याचे सामने आहेत. करवामोरच्या मॅच आहे. 8 संघ खेळत आहेत. सेकंड राऊंड मध्ये 4 संघ, क्वार्टर फायनल मध्ये 2 संघ, 1 संघ बक्षीस पात्र होणार आहे. काल आपण पाहिलं क्रांतीवीर क्रिकेट क्लब 9 लाख उंबरे भैरवनाथ महाराज बैलगाडा संघटना हा संघ बक्षीस पात्र झालाय. आज कोणता हे प्रेक्षकाला पाहायचे. सुंदर फटका आपण पाहतोय. कव्हर पॉइंटच्या टोक्यावरतून डीप पॉइंटला चेंडू मात्र खेळलाय. वेट अँड ऑज केलाय. टप्पा पडू दिला आणि त्यानंतर चेंडूची वाट लावली. पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होते आपण पाहिलं तर आकडे बदलतात. षटक क्रमांक देखील दुसऱ्या क्रमांकाचं आपण पाहिलं तर सुरू आहे. 12 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. पंकज देशमुख 1 चेंडू 4. यावेळेचा चेंडू होता. कव्हर पॉइंट 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदत. बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार. 2 इन रो. एका पाठोपाठ एक 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. 16 धावा धावफलक होत आहेत. देऊगाव हाफ आपण पाहिलं तर ठेवलेला आहे. जी मीटिंग संपन्न झाली त्या नियमानुसार लॉर्ड्स या ठिकाणी संपन्न होत आहेत. बरेचसे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. लॉर्ड्स आपण करतोय पारदर्शकपणे या स्पर्धेचे लॉर्ड्स आपण करणार आहे. सगळ्या कॅप्टनच्या समोर आपण पाहिलं तर उपस्थित लॉर्ड्स आपण करतोय.
यावेळेचा चेंडू ताब्यात छातील कडा घेऊन चेंडू विकेट किपर अडवताय तोपर्यंत एक डॉट बॉल देखील आपण पाहतोय. 16 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिले तर टाकला ते कमबॅक केला ते वापसी देखील आपण पाहतो. बळीराम गोलंदाजीच्या मार्क होत आहे. 3 चेंडू टाकलेत 8 धावा इथे आतापर्यंत खर्च केलात. वेगावरती स्वार होते. अचूकता ऑफस्टम्पच्या बाहेर टप्पा ठेवण्याचा प्रयत्न केला. 2 चेंडू आपण पाहिले तर कव्हर पॉइंटच्या अगदी मधोमध फटके खेळत 2 चौकार आले. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करतो गोलंदाज बळीराम. बॅटिंग साठी पंकज. 3 चेंडू 8. यावेळेचा चेंडू होता विकेट किपर अडवतील पंच कळतात त्याचे आवडसर व्हाईट बॉल. एक खराब चेंडू आपण पाहिले तर इथे एक अतिरिक्त अवांतर धावे ते स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोते आकडे बदलतायत. 17 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 17 धावा धावपल कोते आहेत. ऑप्शनचा थोडस बाहेर टप्पा आपण पाहिलं ते ठेवला ते फेकी सुरेखा बॅकअप केला जाईल आणि तिथे क्षेत्ररक्षक चेंडू अडवताना आपण पाहिलं तर थोडीशी पडचड होते परंतु एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होते आकडे बदलतायत. या षटकातील अजूनही 2 चेंडू इथे आपण पाहिले तर बाकी आहेत. cricklife.in च्या माध्यमातून या स्पर्धेचे लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. लाईव्ह टेक्निशियन आज स्वतः आपण पाहिलं तर अमित भुजबळ सर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय. बळीराम गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. 18 धावा धावपल होत आहेत. दुसरं षटक सुरू आहे. करण नंदेड आपण पाहिलं तर 10.8 सरासरीनं बॅटिंग करताना टीम आपण पाहतोय. पॉवर प्ले सुरू आहे. P1 P2 आपण पाहताय. 5 ओव्हरची मॅच आहे. विनंती एकच आहे थोडी घाई करा प्रत्येक टीमला आमची. यावेळेचा चेंडू होता फ्लिक करायचा होता आउटसाइड द लेग स्टंप. खराब चेंडू. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. पंच आपण पाहिलं तर इथे कळतायत. व्हाईट बॉल. धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्ड होते आकडे बदलतायत. 19 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. लॉर्ड्स या ठिकाणी संपन्न होत आहेत. कॅमेरामॅनला विनंती असेल हे षटक संपल्यानंतर आपण लॉर्ड्स करणार आहोत. कॅमेरामॅन सचिन आपण मुख्य व्यासपीठावरती फोकस करणार आहे षटक संपल्यानंतर. यावेळेचा चेंडू होता टप्पा देखील आपण पाहिलं तर इथे पडलाय. विकेट किपरच्या अगदी अलगद चेंडू अडवण्याचा प्रयत्न आपण पाहतो. तडबांचा अच्छा एवढे सरकळ होत आहेत. व्हाईट बॉल प्लस एक सिंगल अतिरिक्त 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोते आकडे बदलताय. धावसंख्या आपण पाहतोय 21 रन. 21 धावा धावपल होत आहे. दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. 5 ओव्हरची मॅच इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. अंबिका 11 तळेगावचा संघ आपण पाहतोय. 11 हनुमान स्पोर्ट्स क्लब टोमरवाडीची टीम आपण पाहतोय. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील 2 प्रतिस्पर्धी ताकदवान बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर आहे. डुवाडाची मॅच खेळतायत. यावेळी चेंडू मात्र खेळलाय सरळ बॅटनं समोर स्ट्रेट टू द ग्राउंड. चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार. टोले चंग प्रहार. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. थँक्यू धन्यवाद. डीसी पंकज देशमुखच्या बॅटमधून एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. पंकजच्या 5 चेंडू 15 धावा. यश राऊतला बॅटिंग करताना आपण पाहतोय 6 चेंडू 6 धावा. 27 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहिले तर सुरू आहे. करण नंदेड 14.73. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. फलंदाजीचा झंझावत पाहायला मिळतोय. पंकज यश या जोडीकडनं. यावेळेचा चेंडू होता मिडऑफला खेळलाय. टीप मध्ये क्षेत्ररक्षक असेल का परंतु मिडऑफचा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध चेंडू अडवतोय फील्ड करतोय तोपर्यंत एक सिंगल येते. षटकाची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 2 षटक संपली. 28 धावा धावपल होत आहेत. लॉर्ड्स या ठिकाणी आपण करतोय. आयोजकांच्या उपस्थितीमध्ये आपण लॉर्ड्स या ठिकाणी संपन्न करतोय. देऊगावचा हाफ या ठिकाणीच होणार आहे. 4था हाफ या स्पर्धेत आपण पाहिले तर ठेवलेला आहे. जे नियम मीटिंग मध्ये ठरलेला आहे त्या नियमानुसार तो हाफ होणार आहे. पॅम्पलेट वरती देखील आपण ते नियम त्या ठिकाणी दिलेला आहे त्यानुसार लॉट्स आपण करतोय. देऊगाव हाफच्या ज्या मॅचेस राहणार आहे त्यांचं शेड्यूल आता ठरवलं जाते. उपस्थित सगळ्या टीमचे कॅप्टन जरी नसले परंतु काही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑनलाईन देखील आपण अनाउन्समेंट करतोय. जी आयोजकांची टीम आहे तिचा सामना जर पहिला दुसरा तिसरा चौथा कधी लागला ती चिठ्ठी आपण बाजूला ठेवलेला आहे. त्या संघाची मॅच 4थी होणार आहे. म्हणजे जो एक संघ होणार आहे त्या संघावर त्या टीमची मॅच 4थी होणार आहे. ओके.
बाकीच्या टीमच्या ज्या शेड्यूल नुसार मॅच ठरणार आहे त्या पारदर्शक प्रमाणे आपण लॉट्स करतोय आणि त्या लॉट्स नुसारच त्या मॅचेस या ठिकाणी होणार आहे. आपण त्याचा व्हिडिओ देखील घेतोय. लाईव्ह प्रेक्षेपण देखील सुरू आहेत. मान्यवर उपस्थित आहेत, आयोजक उपस्थित आहे. पहिला ड्रॉ या ठिकाणी आपण केलाय. पहिलीची मॅच असेल नगरसेवक योगेश भाऊ काळोखे स्पोर्ट फाउंडेशन आणि त्यांच्या विरुद्ध आता अभंग नगरी क्रिकेट क्लब या दोन संघात असेल पहिली मॅच. नगरसेवक योगेश भाऊ काळोखे स्पोर्ट फाउंडेशन विरुद्ध अभंग नगरी क्रिकेट क्लब हा पहिला सामना असेल. त्यानंतर दुसरी मॅच असेल परंडवाल सिटी क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विरोधात संघ असेल दुसऱ्या मॅच मध्ये आपण दोन संघ पाहणार आहोत. माऊली प्रतिष्ठान देहुगाव, परंडवाल सिटी क्रिकेट क्लब विरुद्ध माऊली प्रतिष्ठान ही सेकंड मॅच असेल. मॅच क्रमांक 3 चा देखील आपण लॉर्ड्स या ठिकाणी संपन्न केलाय. तो सामना असेल इंद्रायणी टायगर्स देहुगाव आणि त्यांच्या विरोधात संघ असेल सावी 11 देहुगाव ही असेल देहुगाव मधील मॅच क्रमांक 3. तिचा लॉट्स आपण करतोय. लॉट संपन्न झाला आहे. सावी 11 विरुद्ध इंद्रायणी टायगर्स मॅच क्रमांक 3 आणि शेवटची मॅच असेल नगरसेवक प्रवीणदादा काळोखे नागेदादा काळोखे स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव आणि त्यांच्या विरोधात टीम असेल हनुमानखेडा संघ माळीनगर देहुगाव. हा सामना असेल 4थ्या क्रमांकाचा. लॉट सगळ्यांच्या समोर केलेला आहे. लॉटची देखील जी डिझाईन आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल. इथे आपण पाहिले तर सेल टिपला विकेट येते. फलंदाज आपण पाहिले तर बाद होते. बॅक टू बॅक दोन फलंदाज आपण पाहिले तर बाद होत आहेत. एक सुंदर सेल तिथे आपण पाहिले तर टिपलाय. सिद्धेशने आपण पाहिले तर कॅच टिपला आणि विकेट आपण पाहिले तर इथे फलंदाज इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील आपण पाहतोय. इथे मैदान ती पाहायला मिळते. 2 गडी बाद 28 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहिले तर सुरू आहेत. बॅटिंगसाठी नवीन बॅटर आपण पाहिले तर मैदान येत आहेत सतीन साठे. 11 हनुमान स्पोर्ट्स क्लब ठोंबरेवाडी या टीम कडनं आपण पाहतोय. 4थ्या क्रमांकावर ते बॅटिंगसाठी येते सतीन. ईश राऊतला देखील आपण पाहतोय. 6 चेंडू केलाय, 6 धावा त्याने इथे आपण पाहिले तर बनवलाय. तिसरे षटक सुरू आहे. 2 गडी बाद 28 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. हनुमानखेडा संघ माळीनगर. त्याचबरोबर आपण पाहिलं तर स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव, समस्त ग्रामस्थ माळीनगर देहुगावकरांचं एक सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतो. तडव्याला चेंडू अडवलाय. बॅटची एज घेऊन फेकी केली जाते तोपर्यंत एक सिंगल येते. खाते कोल्हे जतीन. यश राऊत येत आहे स्ट्राईक वरती. सुरंजन गायकवाड षटक क्रमांक 3 आपण पाहिले तर करतायत. वैयक्तिक पहिला आहे. 3 चेंडू टाकलेत, 1 धाव खर्च केली, 2 विकेट त्याने इथे मिळवलेले आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगावचा एक असा सुपरस्टार अष्टपैलू खेळाडू प्युअर ऑलराऊंडर म्हणून त्याची ख्याती आहे आणि तो देखील आता सध्याच्या घडीला त्याच्या नावाच्या चर्चा पुण्यनगरीत आणि मावळ तालुक्यात आपण सातत्यानं पाहिल्यात. स्वरांजन समोर यश. तळेगाव विरुद्ध ठोंबरेवाडी, ठोंबरेवाडी विरुद्ध तळेगाव हा सामना सुरू आहे. यावेळेस मात्र खेळलाय. पुढ्यात दिलेला चेंडू होता अक्रॉस द बॅट आणि चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषा पार डीप विकेटच्या डोक्यावरतून. वाघांची जवळ पडला पहाड. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीसे. हनुमानखेडा संघ माळीनगरचे सभासद त्यांनी आपल्या स्पर्धेला बॉल स्टंपचं सौजन्य केलं आणि प्रत्येक वर्षी ज्यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य असतं ते आदरणीय विकासजी बोडके साहेबांचे शुभागमन. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खेळाडूंना विनंती आहे जे कोणी भोजन करायचं राहिलं असेल आपण भोजन कक्षात भोजन करून घ्या. अगदी थोड्याच वेळात भोजन व्यवस्था त्या ठिकाणी बंद होणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंच कळवतायत संजय भालेराव सर. पंचांचे दोन यात जमिनीला समांतर चेंडू अवांतर एक अतिरिक्त धाव येते. धावसंख्या पुढे जाते. 2 गडी बाद 36 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. यश राऊत 7 चेंडू 12, जतीन साठे 1 चेंडू 1, गोलंदाज स्वरांजन गायकवाड. डेड बॉल कळवतायत. मृत चेंडू पंच कळवतायत. मुख्य पंच आपण पाहतोय संजय भालेराव सर आहेत. कोहली पंच आपण पाहतोय अजय आवळे सर आहेत. ओव्हर पी चेंडू होता, थोडस पुढे टाकला होता. बॅटचं टॉपिच घेतलंय आणि चेंडू आपण पाहिलं तर हवेत झेल सुटलाय.
चुका होत आहेत तोपर्यंत धावा येत आहेत. कॅचेस विन द मॅचेस, लिओ कॅचेस, चेतो मॅचेस. चुका आणि चुका देखील आपण पाहते. तुमची एक चुकी प्रतिस्पर्धी संघाचं विजयाचं एक नवं पाऊल ठरू शकतं. प्रतिस्पर्धी संघ तुमच्या चुकांवरती पांघरून टाकणार नाही, तो तुमची चुकी जगाला दाखवून देईल आणि फलंदाज यश राऊतला जीवदान मिळाले त्या जीवनदानाचा तो पुरेपूर फायदा उठवेल का? यावेळेचा चेंडू होता अक्रॉस द बॅट केले, स्कोरलेगला चेंडू होतोय, क्षेत्ररक्षक टीप मध्ये अडवतोय, फंबल होतोय, चुका होतात. एकतर बनवली, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा इथे आपण पाहिलं तर पळून पूर्ण केलात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक संपेल. तिसऱ्या क्रमांकाचं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 40 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच कडून ओव्हर संपली. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहते. फलंदाजीचा झंझावत देखील इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 40 धावा. बॅटिंग देखील आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. फलंदाजी देखील आपण पाहतो. प्रथमतः टीम आपल्याला करताना पाहायला मिळते 11 हनुमान स्पोर्ट्स क्लब ठोंबरेवाडी आणि त्यांच्या विरोधात संघ आपण पाहताय अंबिका 11 तळेगाव. हा संघ देखील आपण इथे पाहतोय. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. सिद्धेश कीर येत आहेत गोलंदाजीच्या मार्क होती. 4थं षटक करताना पाहायला मिळतील. 2 गडी बाद 40 धावा धावपल होत आहेत. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. 5 ओव्हरची मॅच ते देखील आपण इथे पाहतोय. सेकंड राऊंडची पहिली मॅच डुवाडाचा सामना. ओव्हर पी चेंडू होता, पुढे टाकला होता, बॉल खेळला हवेत. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली 1-2 टेकन. व्हेरी गुड कॅच. अखेर टिपला असेल, विकेट होईल पतन. फलंदाज जतीन साठे बॅक टू दी पहिल्यांद. धक्का क्रमांक 3. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. न्यू बॅटर येतात बॅटिंग साठी. शुभम दाभाडे आपण पाहिले तर मैदान उतरत आहे. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिले तर सुरू आहे. गोलंदाजी देखील इथे आपण पाहतो मैदानावरती. षटक क्रमांक देखील आपण पाहिले ते सुरू आहे. फलंदाजी आपण पाहतोय. ठोंबरेवाडी 11 संघ प्रथमतः बनवतोय. 40 धावा धावपल होत आहेत. 3 विकेट इथे आपण पाहिले तर गमावला गेला. 3 फलंदाज इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. 4थं षटक करतोय गोलंदाज सिद्धेश कीर आणि पहिल्या चेंडूवरती सिद्धेशने विकेट मिळवली. लॉर फुल टॉस चेंडू होता. मिडल ऑफ द बॅट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी स्टिकर वरती लागतोय तोपर्यंत एक सिंगल येते आणि धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होते आपण पाहतोय 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. हनुमान क्रीडा संघ माळीनगर संघाचे आदर्शस्तंभ आपण पाहतो. ऍडव्होकेट राज तिटकारे साहेबांचे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. मान्यवर पाहुणे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हनुमान क्रीडा संघ माळीनगर आपण पाहिले तर गेली 27 वर्ष अविरतपणे आपण पाहिले तर कार्य करतोय. समाजाच्या मध्ये आपण पाहिलं तर सामाजिक सांस्कृतिक त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर राजकीय आध्यात्मिक धार्मिक या प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा कला क्रीडा क्षेत्रात हा संघ आपण पाहिलाय. पुण्यनगरीतून आपल्या नावाचा ठसा उमटवताना आपण पाहिला. मिड विकेटला बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपला असेल. आणखीन एक विकेट. फलंदाज यश राऊत देखील आपण पाहिलं तरी ते आउट होतील, बाद होतील. विकेट येते. धक्का क्रमांक 4. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. न्यू बॅटर येत आहेत. नवीन फलंदाज बॅटिंग साठी आपण पाहिलं तर मैदानात उतरत आहेत. सचिन आपण पाहिलं तर बॅटिंग साठी येत आहेत. धावसंख्या आपण पाहिलं तर स्कोर कार्ड होती बनवला 41. 4 गडी बाद झाले. 4थं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. सचिन आपण पाहतो इथे आता बॅटिंग करताना पाहायला मिळतील. स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज शुभम दाभाडे इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. 41 धावा धावपल होत आहे. 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवल्या. 4थं षटक इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. व्यासपीठ होते. अनेक अतिथी मान्यवर पाहुणे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत.
मान्यवरांचं स्वागत आहे. क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांचं स्वागत आहे. सातत्यानं आपण पाहिलं तर एक सातत्यपूर्ण आयोजन नियोजन करणारी स्पर्धा. फटका खेळलाय, टीप विकेटला येतोय, गॅप मोठा आहे, 2 क्षेत्ररक्षक येतात, वेगानं अडवतोय, फेकी सुरेख आहे, बॅकअप ताकदवान आणि तिथे तिसऱ्या पंचांकडे मागणी, थर्ड अंपायरकडे मागणी केली, टेक्नॉलचा वापर केलाय. एक धाव पर्यंत पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न होता, रनआउटचे चान्सेस वाढलेत आणि तिथे तिसऱ्या पंचांची मागणी करतायत अजय आवळे सरांना आपण पाहतोय. ऑनफिल्ड पंचायत, मुख्य पंचायत, सुरुवातीला त्यांनाही वाटलं होतं की बॅटर सेफ असेल, परंतु शेवटी तिसऱ्या पंचांकडे मागणी करतायत, थर्ड अंपायरचा वापर करतायत, तिसऱ्या पंचांची मदत इथे आपण पाहिलं तर घेतली जाते. थर्ड अंपायर म्हणून आपण पाहिलं तर महेश जाधव सर आपल्या स्पर्धेत काम करतायत. या 3 पंचांचा पॅनल सातत्यानं आपण संपूर्ण पुणे जिल्ह्यात पाहिलाय आणि सातत्यानं मानाच्या क्रिकेटच्या स्पर्धा म्हटलं की मानाचे अंपायर असतात, त्यांना मान सन्मान असतो आणि प्रामुख्यानं या पंचांच्या पॅनलची चर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यात आपण पाहिली. प्रीमियर लीगच्या स्पर्धा असू द्यात, अखिल भारतीय स्तरावरचं क्रिकेट असू द्या, ऑल इंडिया ओपनचे हाफ असू द्या, टुर्नामेंट कोणते असू द्या, जर चांगले पंच असतील, चांगले अंपायर असतील तर ती स्पर्धा सक्सेसफुल ठरते. एक वेळेस एखाद 2 चांगले कॉमेंटेटर नसेल तरी चालेल, परंतु चांगले अंपायर तिथे असणं गरजेचं असतं. ज्यांना नियमावली आपण पाहिलं तर खूप बारकाईनं माहिती असणं गरजेचं असतं आणि ज्या वेळेस या 3 पंचांचा पॅनल आपण सातत्यानं पाहिलेला आहे त्यावेळेस त्या स्पर्धा सक्सेसफुल टुर्नामेंट आपण होताना पाहिलेल्या आहेत. अगदी कित्येक स्पर्धा तुम्ही पाहिल्यात. प्रामुख्यानं आपण मावळ तालुक्यात पाहतो, मुळशी तालुक्यात पाहतो, पुणे जिल्ह्यात पाहतो, पिंपरी चिंचवड मध्ये आपण पाहतो, ग्रामीण भागात पाहतो, इतर तालुक्यात देखील आपण पाहत असतो. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय होतो, फलंदाज दुसऱ्या धावेला रनआउट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. तनिष वाघमारे आपण पाहिले तर बॅटिंगसाठी येत आहेत. 42 धावा धावफलक होत आहे. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिले तर सुरू आहे. 4थं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 42, 5 गडी बाद. यावेळेचा चेंडूचा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क इथे आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळत नाही. धावसंख्या आपण पाहिलं तर स्थिर आहे, 42 रन. 42 धावा धावफलक होत आहे. स्ट्राईकवरती आपण पाहतोय फलंदाज इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय शुभम दाभाडे. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय तनिष. टीमची संख्या 42, 5 गडी बाद. 4थं षटक सुरू आहे. 1 चेंडू इथे आपण पाहिलं तर बाकी आहे. फटका मात्र खेळलाय, टीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक, टीपला जाईल, विकेट होईल पतन. शुभम दाभाडेला परतावा लागेल. 6व्या क्रमांकाचा बॅटर बाद होते. 11 हनुमान स्पोर्ट्स क्लब ठुमरवाडी संघाला 6वा धक्का. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. विकेट आपण पाहिले तर इथे फलंदाज आपण पाहिले तर बाद होत आहेत. 42 धावा धावफलक होत आहे. 6 विकेट इथे आपण पाहिले तर गमावलं जात आहेत. 4थं षटक देखील आपण पाहिले तर संपले. सुमधुर संगीत, सुमधुर ट्रान्स आपण ऐकताय. जी के स्पोर्टचे ओनर गणेशदादा मराठे यांच्या माध्यमातून ट्रान्सचं सौजन्य आपल्या स्पर्धेत आपण पाहतोय. जी के स्पोर्टच्या माध्यमातून या भव्य दिव्य ट्रॉफीज देखील आपण पाहतोय आपल्या स्पर्धेत पाहायला मिळत आहेत. सन्मान चिन्ह देखील आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपण पाहतोय. 1 ते 4 क्रमांकाची भव्य दिव्य चषक देखील आपल्याला पाहायला मिळतात. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साई स्मृती चषक ते देखील आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. राहुल येत आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती. शेवटचे षटक करताना पाहायला मिळतील. अंतिम ओव्हर मध्ये देखील आपण पाहतोय. फटका मात्र खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅप मोठा आहे. 1 टप्पा घेत अडवलाय, फेकी केला ते तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येतात. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते.
तनिष वाघमारे आपण पाहिले तर स्ट्राईक वरती आहेत. सोमनाथ टोमरे नॉन स्ट्राईकला आहेत. 7व्या विकेट साठी पार्टनरशिप करायला लागेल. स्लॉगर देतो नाही. 5वे षटक शेवटचं अंतिम षटक आहे. या षटकात काही धावा बनवाव्या लागतील. टोमरे 11 संघाला मोठे टार्गेट ठेवावं लागेल. 5 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी 55 ते 60 धावा इथे बनवाव्या लागतील. 44 बनवल्या. पळून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टम्पच्या बाहेर येत आहेत. बॉल टू द रिच खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर लेग स्टंप मिडल स्टिकच्या वरतून विकेट किपरच्या आपण पाहिलं तर हातात येतोय. टॉप बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू करतोय गोलंदाज राहुलला आपण पाहत आहे. 44 धावफलक होत आहेत. 6 विकेट गमावल्यात. 5वं षटक सुरू आहे. यावेळेस फटका मात्र खेळलाय टिप विकेटला. कॅप मोठा आणि चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषा पार. टोले चंग प्रहार टोकलाय उत्तुंग षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. 50 धावा धावफलक होत आहे. 6 विकेट गमावल्यात. 5वं आणि शेवटचे षटक आपण पाहतोय. अंतिम ओव्हर मध्ये तनिष वाघमारे आक्रमण करतोय. हल्ला प्रति हल्ला. यावेळचा चेंडू होता. वेग दाखवलाय. गतीचा वापर केला. वेगावरती स्वार होतो गोलंदाज. अकुट टप्प्याचे एक आपटभर आपण पाहतोय. कमरेच्या लेवलला अगदी चेंडू विकेट किपरच्या हातात घुसवला. एक डॉट बॉल इथे आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. गोलंदाजीकडे व्हेरिएशन आहे. कधी शॉर्ट ऑफ लेंथ, कधी गुडलँड स्पॉट, कधी फुल ऑफ लेंथ, कधी पुढे टाकणारे चेंडू देखील तो इथे मैदान करतोय. ओव्हरपिच चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. तनिषसाठी आणखीन एक डॉट बॉल. षटकार सुरू आलाय, परंतु त्या पाठोपाठ बॅक टू बॅक सलग 2 निर्धाव चेंडू आलेत. सलगचे 2 डॉट बॉल त्याने इथे मैदान टाकलेत. राहुलचं गोलंदाजीतील कमबॅक इथे अतिशय जबरदस्त आहे. 5 चेंडू टाकलेत. खर्च केलात 8 धावा. टीमची असंख्य आपण पाहतो धावफलक होती. स्कोर कार्ड होती बनवल्यात. 6 गडी बाद 50 धावा. यावेळचा चेंडू होता. बॅटरी बॉलचा संपर्क नाही. रनआउटची संधी. फेकी केल्या जाते तोपर्यंत बॅटर रनआउट. शेवटच्या चेंडूवरती अखेर फलंदाज आपण पाहिलं तर रनआउट होत आहेत. फलंदाज आपण पाहिलं तर धावबाद होत आहेत. धावसंख्या आपण पाहिलं तर इथे बनवली जाते 50 धावा आणि विजयाचं टार्गेट देखील आपण पाहिलं तर इथे ठेवलेलं आहे. विजयासाठी बनवायच्या 51 धावा. पुढील मॅचचा टॉस आपण करतो. दोन्ही कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या. महेंद्र दादा चेंडे स्पोर्ट फाउंडेशन नॉटी बॉय चिंचोली या संघाचे कॅप्टन आपल्याला विनंती आपण टॉस साठी या. तर प्रतिस्पर्धी संघ असेल इंद्रायणी 11 देहुगाव याही संघाच्या कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. प्रथमतः बॅटिंग करताना बनवल्यात 50 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 30 चेंडू 51 धावा. cricklife.in आपण पाहतो ऑफिशियली मीडिया पार्टनर आहे या स्पर्धेच्या आणि त्यांचे सर्व अमितजी भुजबळ यांच्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. अमित भुजबळ सरांना विनंती करेल आपण आपल्या शुभास्ते टॉस केला जातोय. ऑफिशियली मीडिया पार्टनर आहे. जसं भैरवनाथ उद्योग समूह या स्पर्धेला ऑफिशियली मीडिया पार्टनर आहे, तसे cricklife.in देखील ऑफिशियली मीडिया पार्टनर आहेत. त्यामुळे आपण टॉस या ठिकाणी करतोय. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. तत्पूर्वी आपण अमित भुजबळ सरांशी चर्चा करतोय. टॉस आपण करतोय. दोन्ही कॅप्टन कॅप्टन आलित सिक्की इंद्रायणी 11 देहुगाव संघाचे कॅप्टन विनंती करेल टॉस साठी. या दोन्ही संघनायकांना विनंती आहे. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. टॉस या ठिकाणी केला जातोय. मांडवर पाहुणे उपस्थित होत आहेत. cricklife.in चे सर्व ऑफिशियली मीडिया पार्टनर आपण पाहतोय. गेली 7 पर्व या स्पर्धेशी आपण पाहिलं तर सातत्याने सोडलेलं हक्काचं आणि लाडकं व्यक्तिमत्व अमितजी भुजबळ सरांच्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. नाणेफेकीचं कौल या ठिकाणी आपण संपन्न करतोय. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील सेकंड राऊंडची सेकंड मॅच या ठिकाणी आपण पाहणार आहोत. दोन्ही कॅप्टन उपस्थित होते आणि टॉस देखील आपण करतोय. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक 2025 आपण पाहतोय. हनुमान क्रीडा संघ माळीनगर देहुगाव यांचं अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण पाहतोय. क्रीडा संघाच्या माध्यमातून एखादा व्यक्ती जर जोडला गेला तर तो सातत्याने स्पर्धेशी जोडलेला राहतो. दोन्ही कॅप्टन 5 ओव्हरची मॅच आहे. हेड कॉल
नॉटी बॉय चिंचोली अर्थात महेंद्रदादा झेंडे स्पोर्ट्स क्लब संघ टॉस जिंकते सिक्की टॉस जिंकलाय काय निर्णय? पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय आपला. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग आली होती, मोठे टार्गेट ठेवलं होतं. कसा प्रयत्न असेल देऊ संघाला किती धावांपर्यंत रोखाल टू आडायची मॅच आहे? कमीत कमी धावांचा त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. टार्गेट आमच्या 50च्या अंतर्गत त्यांना थांबवू. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा. गोरख साहेब आपल्या समेत आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणातून काही चुका झाल्या, परंतु संघांना हार मानली नाही, शेवटपर्यंत लढले. इंद्रायणी 11 देऊ या परिसरातील एक नामवंत संघ आहे जो असोसिएशनला रजिस्टर होऊन खेळताना पाहायला मिळतोय. संघाची संघबांधणी मला कळलं की तुमच्याकडनंच होताना पाहायला मिळते आणि खूप चांगला संघ असोसिएशनला आपण पाहिलं तर उभा केलाय. पहिली मॅच जिंकले, दुसरी मॅच खेळायची जिंकला तर क्वार्टर फायनलला संधी मिळणार आहे. तर किती धावांचं टार्गेट असेल प्रथमतः बॅटिंग करताना आणि टीम बद्दल काय सांगाल? सर, आमची टीम चांगला प्रयत्न करतायत, मुलं खूप मेहनत घेत आहेत. साधारण आम्ही 70-80 प्लस टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. समोरचाही संघ चांगला आहे, आम्ही त्यांना नक्कीच टफ देण्याचा प्रयत्न 100% करू. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही कॅप्टन आपल्या समोर होते. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस अडिकांनी संपन्न केलाय, नाणेफेकीचा कौल संपन्न झालेला आहे. पुन्हा एकदा आपण जातो मैदानाच्या आतमध्ये. सेकंड राऊंडची पहिली मॅच सुरू आहे, दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होणार आहे, परंतु टॉस बॉक्स मध्ये टॉस झालाय. महेंद्रदादा झेंडे स्पोर्ट फाउंडेशन नॉटी बॉय चिंचोली संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. इंद्रायणी 11 देहुगाव हा संघ प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला मिळेल. टॉस बॉक्स मध्ये आपण थांबतोय, पुन्हा कॉम्बॉक्स मध्ये घेऊन जातोय आणि तिथून ऐकूयात पुण्यनगरीचा एक सुमधुर गोड आवाज. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावचे सुपुत्र आणि आमचे सहकारी मित्र कॉम्बॉक्स मधून ऐकायला मिळतील. आदरणीय राहुलजी बोंबे सर. ओ टू कॉम्बॉक्स, राहुल सर. थँक्यू उत्तम सर. सन्माननीय मीनानाथजी बोडके साहेबांचं शुभागमन, आपलं ही मनपूर्वक स्वागत. सेकंड इनिंगला आपण करतो सुरुवात. हो बॉल हवेमध्ये, कीपर बॉल खाली, पहिल्याच बॉलवरती पहिला धक्का, शून्यावरती डायमंड डक, पहिला फलंदाज पाच. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये पहिली मॅच इथे आपण पाहतोय. अंबिका 11 तळेगाव दुसऱ्या फेरीमध्ये आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये असणारी टीम आपण जर पाहिली हनुमान 11 ठोंबरेवाडी. तर नवीन बॅटल हे मैदानावरती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. मॅच महत्वपूर्ण असेल. स्ट्रोक जातोय मिड विकेट मध्ये, मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर गेला तोफेचा गोळा, झेरन षटकार, 6 धावा. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट, स्वीकृत नगरसेवक रोहित भैया काळोखे, आपलंही शुभागमन, आपलंही मनपूर्वक स्वागत असेल. एक बॉल वरती विकेट, दुसऱ्या बॉल वरती षटकार, ही आहे क्रिकेटची करामत. 50-50 काउंटडाऊन तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती जरी विकेट आली तरी दुसऱ्या बॉलवरती फलंदाजी करणाऱ्या टीमने दाखवलंय आम्ही थांबणार नाहीये, षटकार ठोकले जाणार. परत एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज इथे आपण पाहतोय. डिसिजन आलाय तिसऱ्या पंचांकडे, इथे आपण पाहतोय अंपायरच्या निर्णयाला इथे मात्र चॅलेंज जे केलं जाते. डिसिजन काय असेल, रेड लाईट की ग्रीन लाईट? अंबिका 11 तळेगाव टीमनं या अगोदर आपण पहिलं बॉलिंग केली. इथे मात्र आता हनुमान 11 ठोंबरेवाडी संघाला पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं होतं बॅटिंग मध्ये. अशा पद्धतीने इथे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये 51 धावेचं टार्गेट अर्थात विजयासाठी आहे. 50 बनवल्या होत्या
तर एक मोठा स्ट्रोक आपण पाहिला, त्यानंतर पुन्हा एकदा एक लाऊडली अपील पाहायला मिळालं आणि तिसऱ्या पंचांकडे आपण येतोय. टीव्ही अंपायर कडनं काय डिसिजन देणार याची प्रतीक्षा इथे मात्र सर्वांना असेल. दुसऱ्या फेरीमध्ये आपण पाहतोय सेकंड राऊंड मध्ये महत्वपूर्ण मॅच, अर्थात जिंकणारा संघ क्वार्टर फायनल मध्ये जाऊन धडक मारेल. काय डिसिजन असेल याकडे सर्वांचं लक्ष असेल. आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती डिसिजन आपण पाहतोय. डिसिजनची वाट पाहिली जाईल क्रिटिकल कंडिशन मधून इथे आपण पाहतोय. लेग बिफोर साठी चेक करायचंय का? येस, लेग बिफोर. लेग बिफोर साठी आपण पाहतोय रिव्ह्यूचा वापर इथे आपण पाहणार आहोत. सुनील साठे इथे आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये आहेत. स्ट्रायकिंग वरती सचिन यांना तुम्ही पाहताय, षटकार ठोकला दुसऱ्याच बॉल वरती. इथे आता प्रश्नचिन्ह आहे, सेफ असतील की पुन्हा एकदा डगआउटचा मार्ग निवडावा लागेल, याही गोष्टीची चर्चा इथे होणार आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण आलोय आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून डिसिजन काय येणार याही गोष्टीची चर्चा तुम्ही पाहताय. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 मावळ तालुक्यातील एक दैदिप्यमान, सर्वांना हवेविषयी वाटणारी क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस. आणि याबरोबर OUT आउट, रेड बॉल ती लागतीये, फलंदाज बाद. दुसरा बॅटल इथे स्वस्तामध्ये पुढे एकदा बाद होताना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती या अगोदर देखील आपण विकेट पाहिली होती, त्यानंतर एक मोठा मॅक्झिमम स्ट्रोक आला आणि त्यानंतर पुढे एकदा 6 येताना तुम्हाला पाहायला मिळाल्या आणि विकेट येताना पुढे एकदा मैदानावरती आता तुम्हाला पाहायला. नवीन बॅटल मैदानावरती जाऊन दाखल होणार आहेत. स्वरांजन गायकवाड या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपण पाहतो. खरं तर स्वरांजन मैदानात मध्ये आलेत. कशा पद्धतीने आपण पाहणार आहोत, जबाबदारी मोठी आहे, मॅच ही तितकीच मोठी असेल, टुर्नामेंट ही त्याच दर्जाची त्याच क्वालिटीची आणि इतक्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये तुमचा परफॉर्मन्स कसा आहे अवघ्या मावळ तालुक्याचं नव्हे पुणे जिल्ह्याचं लक्ष तुमच्यावरती आहे. कारण आपण पाहतोय खरं तर क्रिकेटचा हंगाम सुरू आहे, क्रिकेटचा सीझन सुरू आहे. एखाद्या टुर्नामेंट मध्ये एखाद्या मॅच मध्ये तुम्ही रेकॉर्ड्स बनवले, चांगला परफॉर्मन्स दिला बॅटिंग मध्ये बॉलिंग मध्ये, तर तुमची चर्चा ही टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती होताना नक्कीच पाहायला मिळेल. आज संधी आहे त्यातून सोनं करावं लागेल. गोलंदाज तयार, लेंथ बॉल केलाय, त्याला मात्र फक्त शिरड्यापासून वेगळा केलाय, ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता आणि तो देखील आपण पाहिला. खूप चांगल्या पद्धतीनं फक्त ड्राईव्ह केला गेला स्वतःला वाचवण्यासाठी. खरं तर त्या ठिकाणी हा स्ट्रोक तिथे आपण पाहिला, कारण मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न देखील आपल्याला इथे कोणताही पाहायला मिळाला नाही. सिंगल मैदानात मध्ये येते 7 धावा धाव फलकामध्ये 26 बॉल बाकी आहेत आणि 44 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. 26 बॉल इथे आपण पाहतोय जे बाकी आहेत, 44 बनवायच्यात. मॅच ऑन आहे, दोन्ही टीम्स अतिशय मातब्बर आहेत. हनुमान 11 ठोंबरेवाडी, अंबिका 11 तळेगाव. स्वीप केला हा बॉल, स्क्वेअर मध्ये फिल्डर असेल, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बॉलला उचलतायच त्या अगोदर परत एकदा एक सिंगल येणार आहे. पण 2 विकेट्स आल्यानंतर इथे एक सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. मोठा स्ट्रोकचा प्रयत्न कोणताही पाहायला मिळणार नाही, कारण विकेट्स ही ह्या मैदानावरती खरं तर ह्या मॅच मध्ये आता तुमच्यासाठी महत्वपूर्ण असतील. तर मॅच मध्ये आपण पाहतोय आता की फॅक्टर कोण ठरणार मॅच मध्ये, इथे विनिंग परफॉर्मन्स कोण देणार, की बॉलिंग मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा ज्या पद्धतीने बॉलरनी चमक दाखवली पहिल्या षटकामध्ये, पुढे एकदा उंचावून खेळलेला फटका, स्टँड अँड डिलिव्हर, बॉल आउट ऑफ द पार्क, चरण षटकार, 6 धावा. ज्येष्ठ मान्यवर सन्माननीय शांताराम सन्माननीय धोंडेबाजी विधाटे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपले ही मनपूर्वक स्वागत.
तुकारामजी ताठे यांच्या शुभागमन होते, आपलंही मनपूर्वक स्वागत असेल. शिवाजी गायकवाड साहेबांचं शुभागमन, आपलंही स्वागत. सर्व अतिथी मान्यवरांना माझी विनंती असेल, आपण व्यासपीठावरती या आणि स्थानपन्न व्हा. मोठा स्ट्रोक आला, 2 मोठे विकेट तुम्ही पाहिले, 2 विकेटही येताना तुम्हाला पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा 14, 2 विकेट्स आल्यात. शेवटचे 24 बॉल, 4 षटकं इथे मात्र आपण पाहतोय इथे शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 37 धावेंची गरज. 24 चेंडू आणि 37. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, 2 विकेट्स येताना तुम्हाला पाहायला मिळाल्या. चांगल्या पद्धतीनं बॅटिंग, 2 मॅक्झिमम स्ट्रोक तुम्ही पाहिले, विकेट्स तुम्ही पाहिल्या, तर षटक क्रमांक 2 मध्ये काय असणार याही गोष्टीची चर्चा इथे आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आक्रमकता आपण पाहतो इथे कशा पद्धतीची असेल. 24 बॉल, 37 ची गरज. सचिन आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वरांजल आहेत, तर सोमनाथ ठोंबरे आपण पाहतो इथे षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग मार्क वरती. अक्रॉस द बॅट खेळलाय, टॉप एज लागलाय, क्षेत्ररक्षक तिथे बॉल खाली येण्याचा प्रयत्न करतील. नो मॅच लँड मध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या जवळपास आपण पाहतोय. लॉंग लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल केलं होतं आणि तिथे पुन्हा एकदा धावा मैदानावरती 2 येणार आहेत. 2 धावाने स्कोर कार्ड पुढे पोहोचते. स्कोर कार्ड मध्ये बदल, 16 धावा धावफलकामध्ये. शेवटचे 23 बॉल शिल्लक आहेत. 35 धावा अजूनही विजयासाठी अंबिका 11 तळेगाव ह्या संघाला आवश्यक. एका बाजूला आपण हनुमान 11 ठोंबरेवाडी संघ पाहिला. पहिल्या इनिंग मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स दाखवला. बॅटिंग मध्ये, बॉलिंग मध्ये देखील तो परफॉर्मन्स पाहायला मिळणार का? डीप लॉंग ऑन मधून बॉल येतोय थेट सीमारेषा पार. कडक बेधडक चरण षटकार. सहा धावा इथे मैदानावरती पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतील आणि ह्या स्ट्रोकची गरज आहे, ह्या स्ट्रोकची डिमांड असेल, ह्या स्ट्रोकची मागणी असेल. प्रेक्षक देखील ह्या स्ट्रोकच्या माध्यमातून ह्या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मोठमोठे स्ट्रोक इथे क्रीडा रसिकांच्या साठी खरं तर इथे पर्वणी असतील. 6 धावा, 22 धावा एकूण स्कोर कार्डवरती. शेवटचे 22 बॉल आणि 29 धावेंची गरज. अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं, खूप फास्ट क्रिकेटचा जमाना आहे. टेस्ट क्रिकेटची जागा वनडेने घेतली, वनडेची जागा आज T20 क्रिकेटने घेतली आणि विशेषतः प्रीमियर लीग फॉर्मॅटचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर आज भारतामध्ये लोकप्रिय आहे. विशेषतः आपण पाहिलं 2007 मध्ये भारतीय संघाने T20 विश्वचषक जिंकला आणि 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीग ह्या संकल्पनेचा जन्म झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय गावोगावी प्रीमियर लीगच्या मोठ्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाल्या. आणि भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्र पुणे जिल्ह्यामध्ये देखील तुम्हाला मोठमोठ्या प्रीमियर लीग पाहायला मिळतात. सरळ बॅटनं हा बॉल खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे असतील. सिंगल मैदानाच्या आतमध्ये याबरोबर आपण पाहिली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. स्कोर कार्ड देखील 2 धावेने पुढे पोहोचत आहेत. मोठे स्ट्रोक आले, त्यानंतर सिंगल डबल येते आणि एका बाजूने जरी विकेट आले असतील तरी दुसऱ्या बाजूने पहा इथे आता पार्टनरशिप देखील होताना तुम्हाला तिसऱ्या विकेटसाठी पाहायला मिळते. 26 धावा धावफलकामध्ये आल्यात. 20 बॉल शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 25 धावेंची गरज. दोवर फुल टॉस होता, स्वीप केलाय त्याला. बॉल आपण पाहतोय लॉंग लेग एरियामध्ये जाणार आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. खराब फिल्डिंग पाहायला मिळेल. बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील पुन्हा एकदा. 4-4 चौकार. हुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड 30 वरती पोहोचले. 19 बॉल शिल्लक आहेत. 21 धाव्यांची गरज. पण एका बाजूने आपण पाहतोय धावा मैदानाच्या आतमध्ये थोडे जरी कमी पाहायला मिळत असतील, पण दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षण इथे मात्र चर्चेचा विषय ठरणार आहे. कशा पद्धतीने पाहूयात. हनुमान 11 हा संघ तुम्हाला पाहायला पुन्हा एकदा गॅप शोधल्या. त्या ठिकाणी गॅप असेल भरपूर मोठा आणि फिल्डिंग टीमला होतोय 4 धाव्यांचा तोटा. वन्स अगेन बॅक टू बॅक 4 रन चौकार. चार धावा पुढे एकदा त्यांना पाहायला मिळतील. षटक आपण पाहतोय 34 धावा इथे धावफलकामध्ये. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 17 धावेंची गरज मॅच जिंकण्यासाठी.
चला स्पीडअप करा. यानंतर अजून 2 मॅचेस आपल्याला पूर्ण करायच्यात. फास्ट करा. मॅच वेळेमध्ये सुरू होऊन वेळेमध्ये संपणं गरजेचं आहे. शेवटच्या मॅच साठी बॅड लाईट चालणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ही मॅच आणि विशेषतः आजच्या दिवसभरामध्ये लॉट्स पूर्ण करायचा आहे. त्यामुळे बॅड लाईट होणार नाही याची काळजी आपण घेणार आहोत. मॅच आपण पाहतोय शेवटची आता 18 बॉल इथे मात्र शिल्लक असतील आणि 18 बॉलमध्ये 17 धाव्यांची गरज इथे असेल मॅच जिंकण्यासाठी. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय अंबिका 11 तळेगाव पुन्हा एकदा ह्या मॅच मध्ये स्वतःला रिप्रेझेंट करते. सुरुवातीला 2 धक्क्यानंतर संघ थोडासा बॅकवर्ड वरती होता, पण त्यानंतर पुन्हा एकदा मोठे स्ट्रोक आलेत. बॉल हवेमध्ये असेल, स्ट्रोक तर फर्स्ट लाईन नोमस लँड मध्ये बॉल जाईल आणि त्याबरोबर 2 रन्स इथे स्कोर कार्डला आकार देणार आहेत. तर या ठिकाणी आपण पाहिले खऱ्या अर्थानं सर्व क्रिकेट रसिकांसाठी प्रेक्षकांसाठी शिवशाही वडापाव ची गाडी आपल्या बाजूला लागलेली आहे. कोणाला वडापावचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी गरमागरम खमंग देणारे वडापाव तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. थँक्यू. मॅच कडे आपण जातोय. 36 धावा धावफलकामध्ये 16 बॉल आहेत. 15ची गरज आहे आणि विशेषतः आपण पाहतोय मोठे स्ट्रोक या मॅच मध्ये पुन्हा एकदा अंबिका 11 तळेगाव या संघाला मात्र या मॅच मध्ये घेऊन आलेत. कशा पद्धतीने आपण पाहतोय इथे मैदानावरती मात्र यानंतर बॉलिंग करणारी टीम इथे विकेट घेण्यामध्ये यशस्वी होणार का, डॉट बॉल घेण्यामध्ये यशस्वी होणार का? कारण डॉट बॉल आणि विकेट्स पुन्हा एकदा बॉलिंग टीमला या मॅच मध्ये घेऊन येतील. विशेषतः बॅटिंग टीमनं सुरुवातीला विकेट आलं होतं, त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी आपण पाहतोय ते एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, फसलाय बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉल येतोय आणि नो बॉलचा डिसिजन इथे तुम्हाला पाहायला मिळेल. नो बॉलचा डिसिजन इथे येतोय. फील्ड सजेशन आपण पाहतोय इथे चुकीचं होतं आणि त्याबरोबर अजय आवळे सर कळवतात नो बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळेल. 37 धावा इथे मात्र ह्या धावफलकामध्ये 16 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 16 बॉल मध्ये आपण पाहतोय 14 धाब्यांची गरज इथे मात्र मॅच जिंकण्यासाठी अर्थात क्वार्टर फायनल मध्ये पोहोचण्यासाठी आणि यानंतर फ्री हिटचा असेल बॉल. हो परत एकदा पुन्हा एकदा खराब. एक सिंगल इथे पूर्ण होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नसेल. पहा रिस्क घेण्याचा प्रयत्न इथे नाहीये, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो या अगोदरच्या षटकामध्ये मोठे स्ट्रोक आले आणि ह्या षटकामध्ये अवांतर धावा, नो बॉल्स बॉलिंगच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे चर्चेचा विषय ठरतायत. संघावरच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे विशेषतः बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून ह्या मॅच मध्ये पकड इथे मात्र ह्या संघाची इथे थोडीशी लूज झाली, सैल झालीये. 16 बॉल शिल्लक आहेत, 12 धाव्यांची गरज. फ्री हिट कंटिन्यू असेल. 16 चेंडू 12 रनची गरज. याचबरोबर बॉल डीप लॉंग ऑन आउट ऑफ द पार्क. चरण षटकार 6 धावा. असा धुआधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. 15 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 6 धाव्यांची गरज फक्त मॅच जिंकण्यासाठी. खराब बॉल खरं तर ह्या मॅच पासून तुम्हाला आता खूप दूर घेऊन गेलेत आणि पुन्हा एकदा इथे विनिंग स्ट्रोक. सामना संपलाय. अंबिका 11 तळेगाव संघानं इथे क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय. चला महेंद्रदादा झेंडे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात नॉटी बॉय चिंचोली संघ ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा, सेकंड करा. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराचं वितरण आपण करणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हनुमान 11 ठुमरेवाडी या संघाचा देखील सन्मान इथे आपण करणार आहोत. संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ नॉटी बॉयज. चला वेळ आपल्याकडे कमी आहे. नॉटी बॉयज आपण पटकन एका ओळीमध्ये एका लाईनीमध्ये आतमध्ये जा.
चला वेळ घेऊ नका, वेळ घेऊ नका. फिल्डिंग ताबडतोब लावा. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे देखील आपण जाणार आहोत. बॅट्समन चला, बॅट्समन पटकन आतमध्ये या. अंपायर्स रेडी झालेत, फिल्डिंग रेडी आहे. बॅट्समन या. मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे आपण जातोय. सद्धेश कीर ठरतायत मॅन ऑफ द मॅच ह्या पुरस्काराची मानकरी. चला बॅटिंग करणारी टीम आघाडीचे बॅटर पाठवा मित्रांनो. मॅच सुरू होणं गरजेचं आहे. अंपायर मैदान ती पोहोचलेलं आहे. त्यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स